नमस्कार मित्रांनो, मी आपले आवाज 55 न्यूज या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत करीत आहोत की महाराष्ट्र राज्यात सध्या निवडणुकींचे दिवस चालू आहेत। त्यानुसार नुकत्याच मागे सरलेल्या 2025 या सालामध्ये मध्यम शहरी भागातील नगर परिषदांच्या निवडणुका पार पडल्यानंतर मोठ्या शहरातील महानगरपालिकेच्याही निवडणुका या 2026 सालामध्ये पार पडलेल्या आहेतच। तसेच आता 8 वर्षाच्या प्रदीर्घ काळानंतर होऊ घातलेल्या ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी चालू झालेली आहेच। त्यानुसार आपले सोलापूर जिल्ह्यातील 11 तालुक्यातील पंचायत समितीच्या निवडणुका व त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार आहेतच। त्यानुसार सोलापूर जिल्ह्यातील 11 तालुक्यातून 136 पंचायत समिती गणासाठी व 68 जिल्हा परिषद गटासाठी निवडणूक होणार असून त्यासाठी जिल्ह्यातील 24,59,227 इतके मतदार जनता हे मतदान करणार आहेत। त्यामुळे या निवडणुकीसाठी दिनांक 5/2/2026 रोजी मतदान होणार असून दिनांक 7/2/26 रोजी या निवडणुकीचा रिझल्टही लागणार आहेच। तसेच तत्पूर्वी आम्ही या चॅनलवर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याचे निवडणुकीचे ओपिनियन पोल सर्वे हे देणार आहोतच। तरी आपण पाहत असलेल्या या आवाज 55 न्यूज या चॅनलला आपण आतापर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करावे ही विनंती आपल्याला करीत आहेत। असो, त्यानुसार आपले सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील 18 पंचायत समिती गणासाठी व 9 जिल्हा परिषद गटासाठी निवडणूक होणार असून त्यामुळे तालुक्यातील हे 18 गण कोणते आहेत व त्या गणांचे जातीय आरक्षण काय आहे, तसेच त्या प्रत्येक गणात तालुक्यातील कोणकोणत्या गावांचा समावेश होत आहे, तसेच जिल्हा परिषद गटासाठी कोणते आरक्षण आहे हेही आपण पाहणार आहोतच। तरी या निवडणुकीसाठी तालुक्यातून एकूण 3,18,281 मतदार हे तालुक्यातील एकूण 363 बूथवर म्हणजेच तालुक्यातील वेगवेगळ्या गावातील त्या ठिकाणच्या बूथवर त्या गावातीलच मतदार लोक जनता हे मतदान करणार आहेत। असो, तरी आपण पुढील प्रमाणे माळशिरस तालुक्यातील पंचायत समिती गण व जिल्हा परिषद गट कोणते आहेत व यासाठीचे आरक्षण काय आहे, तसेच या गणात येणाऱ्या गावांची नावे आपण पाहूयात। तरी या तालुक्यातील पहिला गट व गण असा आहे की जिल्हा परिषदेचा पहिला गट दहेगाव। दहेगाव हा जिल्हा परिषदेचा गट अनुसूचित जातीसाठी आरक्षित आहे। तरी या गटामध्ये 2 पंचायत समिती गण येतात, म्हणजे दहेगाव पंचायत समिती गण व दुसरा गुरसाळे। तरी दहेगाव हा पंचायत समितीचा गण हा अनुसूचित जाती महिलांसाठी आरक्षित आहे। तसेच गुरसाळे हा सर्वसाधारण जागेसाठी खुला आहे। तरी आपण दहेगाव या गणातील कोणती गावे येतात ते पाहूयात। 1 दहेगाव, मोरुंची, कारुंडे, धर्मपुरी या 4 गावांचा समावेश दहेगाव या पंचायत समितीच्या गणात होत असून आपण दुसरा गण पाहूयात की गुरसाळे गण। या गुरसाळे गणात कोणत्या गावांचा समावेश होत आहे ते आपण पाहू। 1 गुरसाळे, शिंदेवाडी, देशमुखवाडी, डोंबाळवाडी कु, हनुमानवाडी, तांबेवाडी, कुरुबावी, एकशिव अशा 8 गावांचा समावेश गुरसाळे गणात होत आहे। तरी एकूण दहेगाव गणातील 4 गावे व गुरसाळे गणातील 8 गावे अशा 12 गावांचा मिळून दहेगाव जिल्हा परिषदेचा गट निर्माण झालेला आहे। तरी आपण दुसऱ्या मांडवे गटाचा विचार केला असता मांडवे हा जिल्हा परिषदेचा गट हा सर्वसाधारण जागेसाठी खुला आहे। तसेच या गटामध्ये 2 पंचायत समिती गण आहेत, ते म्हणजे मांडवे पंचायत समिती गण व दुसरा कनेर पंचायत समिती गण। तरी मांडवे हा सर्वसाधारण महिलेसाठी खुला आहे, तसेच कनेर हा सर्वसाधारण जागेसाठी खुला आहे। तरी आपण मांडवे या गणातील गावांची नावे वाचूयात की 1 मांडवे, लोणंद, लोंढे, मोहितेवाडी, फडतरी, निटवेवाडी, शिवार वस्ती, पिंपरी, कोथाळे अशा या 8 गावांचा समावेश मांडवे गणात होत आहे। तसेच दुसरा गण आपण कनेर गण पाहूयात की या कनेर गणामध्ये कोणती गावे येतात,
तरी कनेर, रेडे, भांब, गिरवी, इस्लामपूर, जाधववाडी, जळभावी अशा या 7 गावांचा समावेश कनेर पंचायत समितीच्या गणात होत असून एकूण मांडवे गणातील 8 गावे व कनेर गणातील 7 गावे अशा 15 गावांचा समावेश मांडवा जिल्हा परिषदेच्या गटामध्ये होत आहे. तरी फोंडशिरस जिल्हा परिषद गट हा सर्वसाधारण जागेसाठी खुला असून या गटामध्ये 2 पंचायत समिती गण आहेत, ते म्हणजे फोंडशिरस, भांबुर्डी. तरी फोंडशिरस हा सर्वसाधारण महिलेसाठी राखीव असून भांबुर्डी हा नागरिकांचा मागास प्रवर्ग यासाठी खुला आहे. तरी आपण फोंडशिरस या गणातील गावांची नावे वाचूयात की फोंडशिरस, मोठेवाडी फो, पिरळे, बांगाडे, कळंबोळी, पळसमंडळ, कदमवस्ती अशा या 7 गावांचा समावेश फोंडशिरस गणामध्ये होत असून भांबुर्डी गणातील गावे पाहूयात की भांबुर्डी, सदाशिवनगर, पुरंदावडे, तामसिद्धवाडी, मार्करवाडी, एळीव अशा 6 गावांचा समावेश भांबुर्डीच्या या गणात होत असून एकूण फोंडशिरसमधील 7 गावे व भांबुर्डीमधील 6 गावे अशा 13 गावांचा समावेश फोंडशिरस जिल्हा परिषदेच्या गटामध्ये होत आहे. तसेच जिल्हा परिषदेचा 4था गट पाहूया की संग्रामनगर जिल्हा परिषद गट. हा गट नागरिकांचा मागास प्रवर्ग या महिलेसाठी खुला आहे. तसेच या गटामध्ये 2 पंचायत समिती गण आहेत, ते म्हणजे संग्रामनगर पंचायत समिती गण व दुसरा मेडत पंचायत समिती गण. तरी संग्रामनगर हा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलेसाठी खुला आहे. तसेच मेडत हा सर्वसाधारण जागेसाठी खुला आहे. तरी आपण संग्रामनगर मधील कोणत्या गावांचा समावेश होतो ते आपण पाहूया. 1. संग्रामनगर, आनंदनगर, बागेचीवाडी, गिरजणी, विजयवाडी, पाणीव, घुलेनगर अशा 7 गावांचा समावेश संग्रामनगर पंचायत समितीमध्ये होत असून दुसरा मेडद या गणामध्ये कोणती गावे येतात ते आपण पाहू. तरी 1. मेडद, तिरवंडी, उमरे दहेगाव, कचरेवाडी, प्रतापनगर, चाकोरे, कोंडबावी, वटफळी अशा 8 गावांचा समावेश मेडद गणात होत असून एकूण संग्रामनगरमधील 7 गावे व मेडद गणातील 8 गावे असे 15 गावांचा समावेश संग्रामनगर जिल्हा परिषदेच्या गटामध्ये होत आहे. तसेच माळेनगर जिल्हा परिषदेचा गट हा अनुसूचित जाती जमातीसाठी खुला असून या गटामध्ये 2 पंचायत समिती आहेतच. 1 माळेनगर, 2 लवंग. तरी माळेनगर हा अनुसूचित जातीसाठी खुला असून लवंग हा सर्वसाधारण महिलेसाठी खुला आहे. तरी माळेनगर या गणातील आपण गावांचा समावेश कोणता आहे ते पाहूया की 1 माळेनगर, खंडाळी, दत्तनगर, सवतगव्हाण, बिजवडी अशा 5 गावांचा समावेश या माळेनगर गणात होत आहे. तरी लवंग गणात कोणती गावे येतात ते आपण पाहूया. 1 लवंग, तांबवे, गणेशगाव, वाघोली, संगम, बाबुळगाव, वाफेगाव अशा 7 गावांचा समावेश लवंग या गणात होत असून एकूण माळेनगर गणात 5 गावे व लवंग गणात 7 गावे असे 12 गावांचा हा माळेनगर जिल्हा परिषदेचा गट आहे. तसेच आपण बोरगाव जिल्हा परिषद गटाचा विचार केला असता बोरगाव हा अनुसूचित जातीसाठी खुला आहे. तसेच बोरगाव पंचायत समिती व जांभूड असे 2 पंचायत समितीचे गण या गटात येत असून बोरगाव हा अनुसूचित जाती महिलेसाठी राखीव आहे. तसेच जांभूड हा नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी राखीव आहे. तरी बोरगाव या गणातील गावांची नावे आपण पाहूयात की बोरगाव, मिरे, माळखंबी, उगडेवाडी, बोंडले, धानोरे, शेडचिंच, माळेवाडी, बोरगाव अशा 8 गावांचा समावेश बोरगाव गणात होत आहे. तरी जांभूड गणातील कोणती गावे येतात ते आपण पाहूयात की जांभूड, उमरे वेळापूर, कोंडारपट्टा, नेवरे, विठ्ठलवाडी, खळवे, दसूर, तोंडले अशा 8 गावांचा समावेश जांभूड या पंचायत समिती गणामध्ये होत असून बोरगावमधील 8 गावे व जांभूडमधील 8 गावे अशा 16 गावांचा समावेश बोरगाव जिल्हा परिषदेच्या गटात होत आहे. तसेच आपण वेळापूर जिल्हा परिषद गटाचा विचार केला असता हा गट अनुसूचित जाती महिलेसाठी राखीव आहे. तसेच या गटामध्ये वेळापूर पंचायत समिती व यशवंतनगर पंचायत समिती असे 2 गण आहेत. तरी वेळापूर हा सर्वसाधारण जागेसाठी आरक्षित आहे. तसेच यशवंतनगरही सर्वसाधारण जागेसाठी आरक्षित आहे. त्याप्रमाणे वेळापूर गणातील
कोणती गावे येतात तरी वेळापूर, पेशेवाडी या 2 गावांचा समावेश वेळापूर गणात होत आहे. कारण वेळापूर हे फार मोठे लोकसंख्येचे गाव असल्यामुळे या गणामध्ये 2च गावांचा समावेश होत आहे. तसेच आपण यशवंतनगर गणाचा विचार केला असता यशवंतनगर गणामध्ये यशवंतनगर, चौडेशिवरी, विजोरी अशा या 3 गावांचा समावेश या यशवंतनगर गणात होत असून वेळापूर गणातील 2 गावे व यशवंतनगर गणातील 3 गावे असे 5 गावांचा मिळून हा वेळापूर जिल्हा परिषदेचा गट तयार झालेला आहे. तसेच आपण 8वा निमगाव जिल्हा परिषदेचा गट पाहूयात की निमगाव हा गट नागरिकांचा मागास वर्ग प्रवर्ग महिलेसाठी राखीव असून या गटामध्ये निमगाव पंचायत समिती व गोरटवाडी पंचायत समिती या 2 गणांचा समावेश होत असून निमगाव गण हा सर्वसाधारण जागेसाठी खुला आहे. तसेच गोरटवाडी हा सर्वसाधारण महिलेसाठी खुला असून निमगाव या गणातील गावांची नावे आपण पाहूयात की निमगाव, खुडूस, डोंबाळवाडी, खुडूस, झंजेवाडी खुर्द, कुसमोड अशा 5 गावांचा समावेश निमगाव गणात होत आहे. तरी गोरटवाडी या गणात कोणती गावे येतात ती आपण पाहूयात की 1. गोरटवाडी, मांडकी, मोठेवाडी मा, तरंगफळ, गारवाड, मगरवाडी, पठाणवस्ती, चांदापुरी, झेंजेवस्ती अशा 9 गावांचा समावेश गोरटवाडी या गणात होत असून एकूण निमगाव गणातील 5 गावे व गोरटवाडी गणातील 9 गावे अशा 14 गावांचा समावेश निमगाव जिल्हा परिषदेच्या गटामध्ये होत आहे. तसेच आपण शेवटचा म्हणजेच पिलीव जिल्हा परिषद गट याबद्दल आपण पाहूयात की हा जिल्हा परिषदेचा गट सर्वसाधारण जागेसाठी खुला आहे. तसेच या गटामध्ये पिलीव पंचायत समिती व तांदळवाडी पंचायत समिती ह्या 2 गणांचा समावेश होत आहे. तरी पिलीव हा सर्वसाधारण महिलेसाठी खुला आहे. तसेच तांदळवाडी हा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलेसाठी खुला आहे. तरी पिलीव गणातील कोणती गावे येतात ते आपण पाहूयात की 1. पिलीव, सुळेवाडी, बचेरी, शिंगोणी, कोळोगाव या 5 गावांचा समावेश पिलीव गणात होत आहे. तरी तांदूळवाडी गणात कोणती गावे येतात ते आपण पाहूयात. 1. तांदूळवाडी, मळवली, साळमुखवाडी, काळमवाडी, फळवणी अशा 5 गावांचा समावेश तांदूळवाडी या गणात होत असून पिलीव गणातील 5 गावे व तांदूळवाडी गणातील 5 गावे अशा 10 गावांचा मिळून पिलीव जिल्हा परिषदेचा गट तयार झालेला आहे. असो तसेच याप्रमाणे माळशिरस तालुक्यातील पंचायत समितीचे 18 गण आहेत व जिल्हा परिषदेचे 9 गट आहेत. तरी यासाठी ही माळशिरस तालुक्यातील जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक होत आहे. असो धन्यवाद.